यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। मुख्यमंत्री शिंदे अचानक नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत। राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमाच्या तयारीचा ते आढावा घेणार असल्याची माहिती आहे। तर अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दौरा ठरल्याची माहिती समोर येते, त्यामुळे प्रशासनाची मात्र धावपळ होतीये। उद्या पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये येत आहेत आणि नियोजनामध्ये कुठलीही कमतरता राहू नये यासाठी मुख्यमंत्री शिंदे स्वतः पाहणी करणार असल्याची माहिती समोर येते। तर शिंदे हे आता नाशिक दौऱ्यावर अचानक जाणार आहेत, त्यामुळे मात्र प्रशासनाची तारांबळ उडताना दिसून येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री शिंदे हे नाशिक दौऱ्यावर जात आहेत, पण अचानक त्यांचा हा दौरा ठरल्यामुळे प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची तारांबळ उडताना दिसतेय। तर उद्या नाशिकमध्ये पंतप्रधान मोदी येत आहेत आणि राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रम या ठिकाणी ते युवकांना संबोधित करणार आहेत आणि याच कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री शिंदे घेणार असल्याची माहिती समोर येते। तर अचानक मुख्यमंत्री शिंदेंचा हा दौरा असल्याने मात्र प्रशासनाची धावपळ झाली आहे। तर उद्या पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये येत आहेत, नियोजनामध्ये कोणतीही कमतरता राहू नये यासाठी मुख्यमंत्री शिंदे या ठिकाणी स्वतः दौरा करणार असल्याची माहिती आहे, स्वतः पाहणी करणार असल्याची माहिती समोर येते। पण मुख्यमंत्र्यांच्या अशा या अचानक ठरलेल्या दौऱ्यामुळे तिकडचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत प्रशासनाची धावपळ उडाल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर उद्या रोड शो होणार आहे पंतप्रधान मोदींचा, त्याचबरोबर ते युवकांना संबोधित करतील आणि सभा सुद्धा होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता याचा आढावा, तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे स्वतः नाशिक दौऱ्यावर निघाले। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश महाले हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। महेश, काय सांगाल? पंतप्रधान मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत, पण तयारीमध्ये कोणतीही कमतरता राहू नये यासाठी मुख्यमंत्री शिंदे स्वतः आता नाशिक दौऱ्यावर जाणार असल्याचं कळतंय। अगदी खरंय फरा। खरं तर स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी युवा महोत्सव भरविण्यात येतो। यंदाच्या वर्षी युवा महोत्सव हा नाशिकला भरविण्यात आलेला आहे। यासाठी खरं तर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये जाहीर सभा देखील होणार आहे। त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरात जाऊन दर्शन देखील घेणार आहे, गोदा आरती देखील करणार आहे आणि या सगळ्या नियोजनामध्ये कुठलीही कमतरता भासू नये यामुळे खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक नाशिक दौऱ्यावर आलेले, यामुळे खरं तर प्रशासनाची धावपळ उडालेली आहे। ज्या ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचं स्वागत होणार आहे, रोड शो होणार आहे, काळाराम मंदिरातलं दर्शन असेल किंवा गोदा आरती असेल, या सगळ्या ठिकाणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बारकाईने लक्ष घालणार आहे, या ठिकाणीची पाहणी देखील करणार आहे। एकूणच बघितलं तर एवढ्या 2-4 दिवसातला हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दुसरा दौरा आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजनामध्ये कुठलीही कमतरता भासू नये यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः बारकाईने लक्ष घालत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। निश्चितच महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर मुख्यमंत्री शिंदे हे अचानक या ठिकाणी नाशिक दौऱ्यावर पोहोचलेले आहेत, त्याचबरोबर इतरही मंत्र्यांकडून तयारीचा आढावा घेतला जातो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।